विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। कुलाबा इथं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली। या तक्रारीची दखल घेत आयोगाने पालिका आयुक्तांना या संदर्भातील अहवाल पाठवण्याचे निर्देश दिलेत। कुलाबा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी अर्ज दाखल केलाय आणि या प्रसंगी राहुल नार्वेकर हेही उपस्थित होते। तेव्हा या 3 प्रभागातील अन्य उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आणि धमकावल्याचा आरोप अन्य पक्षांच्या उमेदवारांनी केलेला आहे। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जो बघितलं प्रभाग क्रमांक 225 राहुल नार्वेकरांचे बंधू, त्यानंतर त्यांचे बंधू आणि वहिनी निवडणूक लढतायत। 30 तारीखला उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर उपस्थित होते असा आरोप केलाय आणि त्यांनी काही उमेदवारांना धमकावल्याचे देखील आरोप आणि तक्रार जी आहे ती आयोगाकडे देण्यात आलेली आहे। आयोगाने देखील याची दखल घेतली आहे आणि आयोगाने आदेश दिले की अर्ज दाखल करताना उमेदवारांचे व्हिडिओ, उमेदवारांसोबत कोण कोण उपस्थित होते, राहुल नार्वेकर कशासाठी आले होते, ते खरोखर तुम्हाला धमकावले का, असे असेल तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोणती खबरदारी घेतली, जर नसेल तर कारवाई का केली, आदी मुद्दे या संदर्भात विचारात घेतले जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर याबाबत खासदार संजय राऊतांनी काय आरोप केला होता आणि त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काय प्रत्युत्तर दिलंय आपण बघूया। कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? आता महाराष्ट्र राहिलेलाच नाही, ते ठेवायचा प्रश्न येतोय कुठे? वाट लावून टाकली। विधानसभा अध्यक्षांनी ज्या पद्धतीनं 4 दिवसापासून पाहतो ते ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत, यापूर्वी असं मी कधी पाहिलं नव्हतं। संविधानाचा, नियमांचा भंग करण्याचा कार्यक्रम सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री ते पाहतायत आणि त्यांना उत्तेजन देतात, बाकी काय म्हणू शकतो आपण। पण हे राहुल नार्वेकरांना विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं कृत्य शोभत नाही। या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, वारंवार असं सांगण्यात येतं की अध्यक्षांनी उमेदवारांना धमक्या दिल्या, नॉमिनेशन पेपर्स फाईल करायला दिले नाहीत। मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ऑफिसमध्ये, निवडणूक कार्यालयात 5 वाजता सगळे जेवढे आतमध्ये होते त्या सगळ्यांना घेतलं गेलं। जे वेळेत आले नाही त्यांना बाहेर ठेवण्यात आलं। त्यात भारतीय जनता पक्षाच्या पण काही उमेदवारांना आपला अर्ज भरता आला नाही। वॉर्ड क्रमांक 212च्या आमच्या उमेदवार होत्या, त्यांना त्यांचा फॉर्म भरता आला नाही। त्यामुळे मी काय स्वतःच्या पक्षाचे फॉर्म भरण्यापासून कोणाला थांबवणार आहे का? त्यामुळे हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे। ज्यांना रडीचा डाव खेळायची सवय आहे ते अशा प्रकारची कारणं सादर करत असतात।